हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी लक्ष्मी वीरा अय्यर कांबळे आणि आम्ही कल्याणपूर उपासना केंद्रातून आहोत। माझे मिस्टर रमेश सिंह कांबळे। आमचं दोघांचंही डीएमव्ही झालं, पण डीएमव्ही करताना आम्हाला एवढं आयडिया नव्हती की हे आम्हाला रोजच्या रोज जीवनात याचा अनुभव आम्हाला कसं येऊ शकतो। याचा आम्ही पहिला अनुभव घेतला ते म्हणजे लॉकडाऊनचं पहिल्याच दुसऱ्याच महिन्यात एप्रिल महिन्यामध्ये लॉकडाऊन म्हणजे कम्प्लिटली बंद, सगळे घरात होते आणि त्याच्यातच मी घरातल्या घरात खाली पडली आणि माझा हात कोपऱ्यापासून डिस्लोकेट झाला। आता कोविड सारखी सिच्युएशन आहे, हात कोपऱ्यापासून डिस्लोकेट झाला। त्यावेळेला डीएमव्हीस मध्ये केलेला आपला सगळं डीएमव्हीस मध्ये आपल्याला सगळं फर्स्ट एड शिकवलं। त्या हिशोबाने माझ्या मिस्टरांनी हात बसवलं, बापूंकडेच गेले, ते बापूंचे पाया पडले आणि सांगितलं मी तिचा हात बसवतो, माझ्या हाताने ते होऊ दे व्यवस्थित। हात बसवला आणि ते बँडेजिंग केलं, कारण 11 शिवाय तर कोणतेही एक्सरे वाले येऊन एक्सरे काढणार नाही। त्यामुळे त्याच्यानंतर आम्ही एक्सरे काढायला गेलो। एक्सरे काढल्यानंतर आम्ही ते रिपोर्ट घेऊन आमच्या फॅमिली डॉक्टरकडे गेलो। फॅमिली डॉक्टर बोलायला लागले की काही नाही, फक्त डिस्लोकेट झालेला आहे, बाकी सगळं अगदी व्यवस्थित आहे। आणि ते बांधलेलं बँडेजिंग बघून त्यांना एवढं आश्चर्य वाटलं, त्यांनी आम्हाला विचारायला लागले हे तुम्ही बँडेजिंग बांधलंच कसं? तेव्हा आम्ही बोललो की आम्ही अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट मधून डीएमव्हीची ट्रेनिंग घेतली, ज्याच्यामुळे आम्हाला सगळ्या गोष्टीचे फर्स्ट एड शिकवले जातात। याच्यामध्ये आम्हाला पूर स्थितीमध्ये कसं, जिथे फ्लड्स येणार तिथे स्वतःच बरोबर आम्ही दुसऱ्यांचाही जीव कसं वाचवू शकतो हेही आम्हाला शिकवलं जातो। तिथे आम्ही हे बँडेजिंग शिकलो। त्याच्यामुळे 15-20 दिवस नुसतं घरातच बँडेजिंग करून अगदी व्यवस्थित माझा हात झाला। याच वर्षीचा माझा दुसरा अनुभव म्हणजे खूपच भयानक अनुभव आहे। ते अनुभव म्हणजे सप्टेंबरचा 25 तारखेचा अनुभव आहे। हा संध्याकाळच्या वेळेला सिलेंडर चेंज केली आणि गॅस काही पेटवले नाही, सिलेंडर चेंज करून आम्ही सगळं बाहेरच्या रूम मध्ये सिरियल बघत होतो आणि मिस्टरांची रामनामाची वही लिहिणं चालू होतं आणि अचानकच जोरात एवढा आवाज आला की खिडकी वगैरे हल्ल्यासारखी आवाज आला। मला वाटलं बाजूच्या रूमची शिफ्टिंग चालू आहे म्हणून हे होते। मग मी त्यांना बोलली पण जरा हळू करा म्हणून। ते बोलले की आमच्या घरात काहीच चाललेलं नाही। परत सेकंड टाइम सेम एक 5-10 मिनिटांनी सेम मला तसं जोरात हादरा बसला की आमची जिथे आम्ही बसलोय तिथली खिडकीच जोरात हल्ली। त्याच्यानंतर मिस्टरांना काय वाटलं माहिती नाही, ते रामनामाची वही घेतली आणि चालल्यानंतर त्यांना पॅसेज एरियाची भिंतमध्ये त्यांना एकदम ज्वाला दिसली एकदमच। तर ते जोरात ओरडायला लागले की रेग्युलेटरने पेट घेतली आणि ऍक्च्युअली रेग्युलेटरने कम्प्लिटली पेट घेतली होती। आणि एडीएम मधनं मी डिझास्टर मॅनेजमेंटच्या याच्यामधनं मानवनिर्मित आपत्तीचं इन्स्ट्रक्टरचं पण माझं झालेलं आहे। त्याच्यामुळे मी फाटकीला काय केलं, पुढचा मागचा विचार न करता पहिले मी रेग्युलेटर बंद केला, ज्याच्याने पुढचा गॅस सप्लाय बंद होईल। आणि जे सामान डीमार्टवरनं आणून ठेवलं होतं तेही पेट घेतलं होतं, ते उचलून सिंकमध्ये टाकून त्याच्यावरती भांडं उपडं टाकून दिलं। त्याच्यामुळे ते आग पूर्ण पसरणं बंद झालं। रेग्युलेटर काढून मग त्याला पूर्णपणे झाकण लावलं गेलं आणि त्याच्यानंतर मिस्टरांनी गॅस एजन्सीच्या मालकाला फोन करून त्यांच्या मेकॅनिक बोलवलं। तेव्हा त्यांनी सांगितलं की खूप मोठा म्हणजे तुमचा 2दा हादरलाय, म्हणजे याची तुम्हाला पहिलेपासून काहीतरी सांगड होती की तुम्हाला त्याची सूचना दिली गेली की काहीतरी जोरात हादरते, नाहीतर एवढा मोठा हादसा झाला असता की आम्ही अख्खं घर अख्खी आमची बिल्डिंग पूर्ण गेली असती, त्याच्यात आमचं कोणीही वाचलं नसतं। यासाठी एवढं खूप अंबज्ञ की बापू आपल्याकडनं डीएमव्ही करून घेतात, ज्याच्याकडनं आपल्याला फर्स्ट एड शिकवला जातो। या सगळं जर आपल्यावरती आपत्ती आली तर आपण कसं निभावू शकतो हे शिकवलं जातो। आणि फक्त आपल्याला डीएमव्हीच न शिकवता बापूने आपल्याला रेस्क्यूचं आपल्याला जे दर रविवारी होत होतं पहिला, ज्याच्यामध्ये आपल्या 3 टीम्स असायच्या, बॅकअप टीम, रेस्क्यू टीम आणि सपोर्ट टीम होतं, डिझास्टर रेस्पॉन्स टीम। त्याच्यामध्ये पण आपल्याला भरपूर काही कंटिन्युअसली आपण ट्रेनिंग घेत गेलो आणि आपलं पूर्ण माझे मिस्टर बॅकअप टीम मध्ये होते, तर माझे मिस्टर रेस्क्यू टीम मध्ये होते आणि मी बॅकअप टीम मध्ये। याच्यामधनं पण आमच्याकडनं सतत ते नॉट बांधणं, बँडेजिंग बांधणं, डिझास्टर झाल्यानंतर तुम्ही काय करणं हे सतत आमच्याकडनं करून घेत होते। याच्यासाठी आम्ही बापूंचे खूप अंबज्ञ आहोत। हरिओम श्रीराम अंबज्ञ।